निसर्गातील प्राणी मात्रांना वाचवण्यासाठी सर्पमित्र जीवाची बाजी लावत असतात, पण या पलीकडे जाऊन तब्बल 58 दिवस अखंड काळजी घेऊन एका धामण सापाच्या अंड्यातून 12 पिल्लांना नवजीवन देण्याचा दुर्मिळ पराक्रम अकोल्यातील MH30 सर्पमित्र ग्रुपचे सूरज इंगळे व अभय निंबाळकर यांनी करून दाखवला आहे। 12 जुलै रोजी खामगाव रोडवरील एका कार शोरूममध्ये धामण जातीचा बिनविषारी साप दिसल्याची माहिती सूरज इंगळे यांना मिळाली। त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत साप सुरक्षित पकडला। मात्र हा साप नैसर्गिक अधिवासात सोडण्यापूर्वी त्याने पिशवीत तब्बल 12 अंडी दिल्याचे पाहून इंगळे चकित झाले। धामण सापाला जंगलात सोडल्यानंतर त्यांनी ती सर्व अंडी काळजीपूर्वक जपली। यानंतर या अंड्यांना कृत्रिमरित्या उबवण्याचे मोठे आव्हान स्वीकारत अभय निंबाळकर यांनी अंडी डब्यात ठेवून लाकडी भुसा टाकला, ऑक्सिजनसाठी छिद्रे केली आणि सातत्याने उबदार तापमान राखले। सलग 58 दिवस त्यांनी ही जबाबदारी पार पाडली। त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि अखेर सर्व 12 अंड्यातून निरोगी धामण पिल्ले बाहेर आली। ही पिल्ले सुरक्षितपणे बाहेर आल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। या अनोख्या घटनेबाबत बोलताना सर्पमित्र सूरज इंगळे व अभय निंबाळकर म्हणाले, कार शोरूममध्ये पकडलेल्या धामणने पिशवीत अंडी दिली होती। ती अंडी वाया जाऊ नयेत म्हणून आम्ही कृत्रिमरित्या उबवण्याचा निर्णय घेतला। 12 पैकी 12 पिल्ले सुखरूप बाहेर आली, हे आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे। ही घटना केवळ सर्पमित्रांच्या जिद्दीचे प्रतीक नाही, तर समाजाला देणारा महत्त्वाचा संदेश आहे। बिनविषारी सापांचा नाश करण्याऐवजी त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी, कारण ते पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यावश्यक आहे। अकोल्यातील या 2 सर्पमित्रांनी दाखवून दिले की खरी जिद्द असेल तर निसर्गालाही नवा श्वास देता येतो।